of this entire world, Dr. Babasaheb Ambedkar. Because whatever I am today, because I remember I joined this university in 2003, and since then my graph is like going upward and upward and upward, and I'm sure it will reach to the sky, and that would be my last day. Let me tell you, this is because of this university only. Whatever progress I had in research and academics, this is in this university only. I got everything. All my wishes, all my dreams fulfilled. Nothing is left. And this is because of this university. Because I enjoyed many administrative positions in this university. So I should express my deep sense of gratitude to the authorities of this university, present and past. Like they have trusted me and given responsibility at many positions, on many positions. At the same time, I should express my thanks to the authorities of this university for giving me this opportunity to visit many overseas countries. Because I still remember my first visit was to Australia in 2006. And truly speaking, that was the first step which the entire world was open in front of me. And subsequently, I got the Bioscas Fellow of Department of Science and Technology, and I was there in the United States of America in 2007. Later on, followed by I got fellowship, and I was there for another year in the same university. And of course, the whatever जेवढ्या sabbatical study leave जेवढ्या शक्य आहेत सर्व विद्यापीठांनी मला दिल्यात. So I am really very happy about that. I don't have any म्हणजे कसलंच absolutely काही माझं कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा या संस्थेविषयी कसलाच काही किंतु परंतु नाही. Because I got everything what I was expecting. I'm very happy. I'm really very happy. I'm really happy, and I should thanks my research scholars that they have, honored me and they remember me. कारण कसं असतं आपण नेहमी असं म्हणतोय की PhD झाल्यानंतर PhDचे विद्यार्थी तुम्हाला रेस्पेक्ट करतील की नाही, वी नेव्हर नो. कारण माझा स्वभाव असा आहे की मी खूप रागावतो. म्हणजे इथं काही बरेच विद्यार्थी आहेत. अंकुश कदम सरांनी त्या संतोषचं नाव सांगितलं. संतोषला खूपदा रागावलो मी. असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना खूप रागावलोय मी. आणि इथे सुद्धा त्यामधले काही आहेत. इथे बसलेले डॉक्टर हुसेनी सुद्धा आहेत, कुलकर्णी मॅडम सुद्धा आहेत. म्हणजे मी विद्यार्थ्यांना रागवलं नाही असं कधीच झालेलं नाही. बरेच विद्यार्थी माझ्या जवळच येत नव्हते. नंतर मला कळालं की बाबा रागावणं हे चांगलं नाही आहे. मग रागावणं मी बंद केलंय. पण मला असं नेहमी वाटायचं की शिक्षकामध्ये आई आणि वडील दोघंही असतात. आईनी प्रेम करायचं असतं, वडिलांनी रागवायचं असतं. ते जर आपण नाही केलं तर विद्यार्थी घडणार नाही. आणि म्हणून इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग आय यूज टू गिव्ह दॅट काइंड ऑफ ट्रीटमेंट. बिकॉज मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो की यार ज्याला मी रागवतो तो माझ्या सर्वात जवळचा आहे. आणि दॅट आय मीन इट. पण दुर्दैवाने काही विद्यार्थी नाराज सुद्धा होतात, काही विद्यार्थी नाराज झाले सुद्धा. आज मला ती सुद्धा खंत आहे की या माझे एवढे विद्यार्थी आहेत तर काही विद्यार्थी नाराज झालेत, ते सोडून गेलेत. पण मात्र त्या सर्व विद्यार्थी, बिकॉज मी तुम्हाला आठवत असेल की आय मेड अ मेन्शन इन माय इनॉग्रल फंक्शन. बिकॉज त्या दिवशी मी वाचून दाखवलं होतं. कारण ऑन दॅट डे आय वॉज बिट इमोशनल. आज ते इमोशन्स मी बाहेर फेकून मला वाटलं आज काहीतरी बोलावं, मनातलं बोलावं. लिहिलेलं मनातलं बोलता येत नाही. त्यामुळे मी तेव्हा लिहून आणलं, पण तरी सुद्धा माझे शब्द अडखडत होते. तुम्हाला सांगतो मित्र हो की माझ्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना मी जे विद्यार्थी मला सोडून गेलेत, जे विद्यार्थी माझ्यावर नाराज आहेत, त्यांना सुद्धा मी तेवढंच आजही प्रेम करतो. माझ्या मनामध्ये त्यांचं स्थान अजूनही तेवढंच आहे. आज सकाळी जेव्हा मी उठलो, तुम्हाला सांगतोय आज तसं जर बघितलं तर आज माझ्या सर्व्हिसमधला शेवटचा दिवस नाही आहे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो 31 मे 2026ला सुद्धा मी तो माझा शेवटचा दिवस मानणारच नाही. या विद्यापीठात मी असो किंवा कुठेही असो, तो माझ्या जीवनामधला शेवटचा आणि करिअरमधला शेवटचा नसेलच. माझ्या समोर बरेच प्लॅन आहेत. कुठला एक्झिक्यूट करायचा तो बघूया. फक्त लोकेशन कदाचित बदलेल. निसर्ग आपल्याला जिथे घेऊन जाईल तिथं आपण जातो. आजपर्यंत मला माहीत आहे मी ज्या गोष्टी विचार केला त्याच गोष्टी झाल्यात. आणि म्हणून आज जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा त्या विद्यार्थ्याला मी आठवलं जो माझ्यापासून नाराज झालेला आहे. आज तुम्हाला सांगतो की आज जे मी आहे इथं लॅबमध्ये,
मी जेव्हा असं ओपन बोलतो लोक त्याला अदरवाईज सुद्धा घेतात. लोकांना असं वाटतंय की यांना काही येत नाही, आम्हालाच काही येतंय. तसं नसतं कधी. विद्यार्थी मोठा होणे हे निश्चितपणे शिक्षकांसाठी त्यापेक्षा मोठं काहीच नसतं. जेव्हा आपल्याला दिसते की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा आहे उंचीनी, सर्वच उंची म्हणतोय मी, फक्त फिजिकल हाईट नाही, सर्वच उंचीनी, त्यापेक्षा जास्त आनंद त्या शिक्षकाला असूच शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्र हो, आज मी जे आहे ह्या सर्व म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, मुद्दाहून मी मराठीत सांगतोय, माझ्या विद्यार्थ्यांनी, त्यामध्ये बॅचलर स्टुडंट्स आहेत, मास्टर स्टुडंट्स आहेत, PhD स्टुडंट्स आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय की मी खूप गोष्टी सॅक्रिफाईस केल्यात. यू विल नेव्हर इमॅजिन ज्या मी सॅक्रिफाईस केल्या. माझी पत्नी आज मुद्दाहून मी तिला म्हटलं तू येऊ नको आज, कारण द पर्सन हू हॅज सॅक्रिफाईज अ लॉट इन हिज ऑर हर लाईफ इज माय वाईफ. मी तुम्हाला सांगू शकत नाही मी इतकं सॅक्रिफाईस केलंय. माझ्या मुलांनी सॅक्रिफाईस केलंय. बिकॉज माय फर्स्ट अँड लास्ट प्रायोरिटी वॉज माय स्टुडंट, वेअर माय स्टुडंट. अँड लेट मी टेल यू अँड आय मीन इट. कोणाला काय वाटतं, आय एम लीज बॉदर्ड, पण मला माहिती आहे माझ्या हृदयामध्ये मी काय केलंय हे मला माहित आहे. त्यामुळे जरी मी सॅक्रिफाईस केलं असेल, काही गोष्टी त्या काळामध्ये दुर्लक्ष झाल्या होत्या. कारण ज्या काळामध्ये खरं तुम्हाला सांगतो की आमच्या लेकरांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, तेव्हा मी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचो. सकाळी बरेचदा कॅम्पसमध्ये मी जेव्हा यायचो, लोक मॉर्निंग वॉक करायचे, मी लॅबमध्ये जाऊन बसायचो. मला वाटायचं की यार आपण काय करतोय, आर वी किलिंग अवर सेल्फ, ॲम आय किलिंग माय सेल्फ. कारण मॉर्निंग वॉक न करता लॅबमध्ये बसून काय करतो मी. आणि घरी मी कधीही 8च्या अगोदर गेलो ना, 8-9 हे नेहमीच स्थान असायचं. म्हणजे ज्या काळात माझ्या लहान मुलांना मी वेळ द्यायला हवा होता तेव्हा मी वेळ दिला नाही. पण तुम्हाला सांगतो निसर्गाची किमया फार वेगळी असते. इफ यू आर रिअली ऑनेस्ट, यू आर गोइंग टू गेट रिटर्न्स, अँड आय गॉट रिटर्न्स. ऑल माय चिल्ड्रन्स आर वेल सेटल्ड नाव. लेट मी टेल यू, अँड आय एम फुल्ली सॅटिस्फाईड. इतका पैसा आहे माझ्याकडे तुम्हाला सांगतो, ट्रिमेंडस. यू विल नेव्हर इमॅजिन. So I am rich person and I am very fully satisfied, and thanks to each one of those who helped me a lot. Thanks to each one of those who helped me a lot. आणि पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपेंट्स, तुम्ही सुद्धा प्रेम दाखवलंय. त्या दिवशी थांबलायत, या 3 दिवस थांबलाय. मला माहित आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्सला अलीकडे इतकं ऑडियन्स मिळत नाही, हे मला माहित आहे. पण तुम्ही केवळ माझ्या प्रेमापोटी इथं आलात हे सुद्धा मला माहित आहे. यापैकी बरेच विद्यार्थी किंवा प्राध्यापक डिरेक्टली मला ओळखत नाहीत. आय नो दॅट. But still you are here because of me, and I really salute each one of you and thanks each one of you. आणि मी तुमच्या आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. ह्या आठवणी निश्चितपणे मला माझ्या सदैव सोबत राहतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या विचारपीठावर बसलेले सर्व मित्रांचे, माझ्या सर्व कोलॅबरेटरचे, कारण मी तुम्हाला सांगितले की माझे विद्यार्थी, माझे कोलॅबरेटर्स, माझे कुटुंबीय, ह्या सर्वांचं यामध्ये खूप योगदान आहे. जे काही केलं त्यांनीच केलं. मी फक्त रोबोसारखं उभा होतो, ते पुश करत होते, मी पुढे चालत गेलो. अँड दिस इज हाऊ द थिंग्स आर. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि तुम्ही शेवटी आम्ही सरांना सॉरी म्हणतोय कारण मी जरा जास्त बोललोय, त्याबद्दल सुद्धा क्षमस्व. तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू सर, अच्छा किया जो दिल से बोला. इसीलिए तो शायर कहता है कि अजब अंदाज है तेरी गुफ्तगू का, अजब अंदाज है तेरी गुफ्तगू का, जब मुखातिब हो तो पत्थर भी बोलता है. Thank you, sir. May I now request our honorable guest of honor, Professor Prashant Amrutkar, sir, to address the gathering. Sir, please. Respected Chairperson of the valedictory session of International Conference on Innovation in Material Science for Sustainable Future, Professor Valmik Sarvade, sir, Pro Vice Chancellor of our university, Honorable Chief Guest, Professor Ashok Mahajan, sir, Pro Vice Chancellor of SRTM University, Nanded, distinguished dignitaries on the dais, Dr. Horen Singh and Professor N.L. Singh, my colleagues from the Department of Physics, Professor Shirsat, Professor Ugile, Professor Doe and Dr. Unre. First of all, I would like to clear that I am not the man of physics. I am a student of political science, which is the mother and father of all sciences.
It is a great honor and privilege for me to be present here today as the guest of honor on this important occasion. I sincerely thank the organizers for inviting me and for providing me with the opportunity to be here. Congratulations the organizing committee for their vision, dedication, and tireless efforts in the successful conducting this event. Programs of this nature offer a valuable platform for academic dialogue, critical reflection, and the exchange of ideas, which are essentially for academic excellence and societal progress. I am particularly pleased to see the enthusiastic participation of young scholars and students. You are the future of our nation. I urge you to remain curious, committed, and courageous, and to ensure that your research addresses real life issues and contributes meaningful to the society. On this occasion, I extend my best wishes to Professor M.D. Shirsat sir on his retirement from the university services. We sincerely appreciate his valuable contributions and wish him a fulfilled and healthy future. Once again, I thank all of you. Thank you very much. Jai Hind. Thank you, sir. May I now request our honorable guest of honor, Dr. Foran Singh, sir, from IUAC, New Delhi, to address the gathering. Sir, please. Good evening. Most respected dignitaries on the dais and off the dais, and particularly among Professor Ananda Sahab, whom I am very impressed during this discussion. So I would just take just a few minutes. First, I will talk just a few words for Professor M.D. Shirsat Sahab, whom I have a long association for almost more than 15 years now. So I don't know what is the occasion actually, because just few months back I was at SP University Pune, where another humble person, Professor Sanjay Dhole, was superannuating, and now I am at BAMU for the superannuation event of Professor M.D. Shirsat